सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संविधानप्रेमी नाशिककरांच्या वतीनं सर्वधर्मीय रोजा इफ्तारचं शनिवारी म्हणजेच 15 मार्च रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आलेलं होतं. नाशिक शहरातील सीबीएसतील हुतात्मा स्मारक या ठिकाणी संविधानप्रेमी नाशिककरांच्या वतीनं सर्वधर्मीय रोजा इफ्तार पार्टी संपन्न झाली. संविधानप्रेमी नाशिककर ही संविधानप्रेमी चळवळ संविधान मूल्य रुजवण्यासाठी कार्यरत आहे. नाशिक शहरात सद्भावना कायम राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं विविध उपक्रम वर्षभर राबवले जात आहेत. त्याच उपक्रमाअंतर्गत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या प्रसंगी महंत बैजनाथ महाराज, त्याचबरोबर मौलाना हफीज अफजल, अमील युसुफ यमानी, रोटा वालिम, भूपेंद्र सिंह, रणजित सिंग, आनंद भंते, श्री बुद्धो भंते, फादर भेंसी, फादर कांबळे, त्याचबरोबर विजय राऊत, मिनाज मिर्झा, मुकुंद दीक्षित निरंकारी, डॉक्टर सखमान, फारशी अयूब शेख, धर्मगुरू आदी उपस्थित होते. यावेळी सर्व धर्मगुरूंनी आपले मनोगत व्यक्त केले. याचबरोबर सूत्रसंचलनाची जबाबदारी विजय बागुल यांनी सांभाळली, तर प्रास्ताविक कॉम्रेड राजू देसले यांनी केले. सर्वधर्मीय रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विचारमंचावरील सर्व धर्माचे गुरु, उपस्थित सर्व संविधान प्रेमी नागरिक, आपल्या देशाला संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असताना ज्या पद्धतीने देशामध्ये सर्व धर्म समभावाचं वातावरण असावं आणि संविधानिक नागरिक या देशामध्ये निर्माण व्हावा, यासाठी संविधानप्रेमी नाशिककर चळवळ या नाशिक शहरामध्ये गेले 4 वर्षापासून सातत्याने काम करत आहे. संविधानाच्या प्रस्ताविका घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि संविधानाचे मूल्य या समाजामध्ये रुजावेत यासाठीचा प्रयत्न हा नाशिक शहरामध्ये सुरू आहे. ज्या वास्तूमध्ये आपण इथं आहोत आलेलो, हे स्वातंत्र्य सैनिकांचं या ठिकाणी जे योगदान या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे, त्यांच्यासाठी असलेल्या या सैनिकांच्या हुतात्मा स्मारकमध्ये आपण बसलेलो आहोत. हा देश कुणा एकट्याचा नाही, तर हा देश सर्व धर्मियांचा आहे आणि सर्व भारतीयांचा आहे. हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आपल्या या देशामध्ये निर्माण होते आहे. कारण सध्याच्या वातावरणामध्ये जे काही आपण पाहत आहोत त्याची आठवण करून देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने प्रत्येक धर्माचं आचरण करायला सुद्धा आपल्याला प्रत्येकाला परवानगी आहे. आणि या देशामध्ये जे लोक धर्म मानतही नसतील त्यांनाही या देशामध्ये आपला व्यवहार करण्याचा आणि त्याचे स्वातंत्र्य या देशामध्ये संविधानाने अबाधित ठेवलेलं आहे. म्हणून भारतीय संविधान हे प्रत्येकाला, माणसाला जोडण्याचं काम करतं, या देशाला जोडण्याचं काम करतं. म्हणून संविधानिक नागरिक महान नहीं कहते हैं कि मेरा भारत महान. भारतवर्ष में कुछ खूबियां हैं. इस देश को इसलिए महान कहा जाता है कि यहाँ अनेक भाषाएं हैं, अनेक धर्म हैं. इतनी विविधता होते हुए हम एक मंच पे बैठ सकते हैं. दूसरे देशों में देखो धर्म के नाम पर क्या क्या हो जाता है, बड़े बड़े युद्ध छिड़ जाते हैं. परंतु हमारा देश सहनशील है, एक दूसरे से प्रेम करने वाला है. आज इस पार्टी को देख करके बड़ी प्रसन्नता होती है कि हमारे नासिक के अंदर सब धर्म को मानने वाले लोग हैं और ये प्रेम हमेशा कायम रहे, हमेशा चलता रहे. ऐसा ही हमारे नासिककर प्रेमी एक दूसरे से जुड़कर रहे. यहाँ ना कोई जातिवाद रहे, ना कोई धर्मवाद रहे, ना कोई प्रांतवाद रहे, एक ही बात रहे, मानवतावाद. चल रहे हुए रोजे और आने वाली ईद के लिए मैं रणजीत सिंह आनंद नासिकोड़ गुरुद्वारे से आपको सबको इसकी बधाई देता हूँ और आप सब संयोजकों का धन्यवाद करता हूँ कि आपने हमें बुलाया और एक भाईचारा के प्रतीक एक अच्छा संदेश देते हुए ह्यूमैनिटी के साथ चलना चाहिए ऐसी एक सीख देते हुए सबको बहुत अच्छा राह दिखाई है. ऐसे रमज़ान के पवित्र महीने में सब एकत्रित हुए, बहुत अच्छा लगा. ज़्यादा समय ना लेते क्योंकि रोज़ा छोड़ने का भी टाइम हो रहा है. बाकी भी हमारे पास बहुत अच्छे अतिथि आए जो बोलेंगे, तो आपको रमज़ान की और रोज़े की
और आने वाली ईद की बधाई देते हुए धन्यवाद। यावेळी सर्व धर्मीय धर्मगुरूंनी सद्भावनेचा संदेश दिला। रोजा, इफ्तार फळ, भरीत भाकरी खात सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला। यावेळी नाशिक शहरात भारतात सर्वांनी एकात्मता कायम राहावी यासाठी भारतीय संविधान जपूया असा संदेश एकमेकांना दिला। या प्रसंगी ॲडव्होकेट प्रभाकर वायचळे, त्याचबरोबर ॲडव्होकेट बंडू नाना डांगे, अजमल खान, डॉक्टर TC गोराने, तल्हा शेख, अयूब शेख, दत्तू तुपे, प्राजक्ता कापडणे, कैवल्य मिनाज मिर्झा, ॲडव्होकेट AT सय्यद, ॲडव्होकेट मनीष बस्ते, ॲडव्होकेट कृष्णा शिलावट, पद्माकर इंगळे, किरण मोहिते, योगेश कापसे, दत्तू तुपे, मुकुंद रानडे आदी उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।